या भूलोकांत की गोलोकांत मला गॅरंटी त्यांनी दिताची या भूलोक आस म्हणजे री तुमका तर देवाल बघेन प्रसाद घेऊन तुमक अंग कंटिन्यू करू येतं देवाल जप करू येतं आणि देवाल कार्य करू येतं म्हणून सांगताची. त्यानंतर भागवत पुराणाचे आता 1 वर्षा चरडू या भागवत पुराण 1 वर्षा चरडाक एक पंता म्हाका डॉक्टर विश्वरूप प्रभुजीला आशीर्वाद म्हणलेला सर केन्ना म्हणल्यार डिसेंबर अंतू 2019 डिसेंबर अंतू उडपा यात्रा अंतू चमकलेला सर डॉक्टर विश्वरूप प्रभुजी आमकां पुरा वेल्लेले पाचक क्षेत्र तशी पुरा तशी आम्ही ಕಾರ್ಕಳ ವಚನ್ನು ಮಾಕ್ಷೇವಿಚೆಗ್ ವಾಟ್ ಕಾರ್ಕಳ ವೆಂಕಟರಮಣ ದೇವಸ್ಥಾನ ವಚನ್ನು ಡಾಕ್ಟರ್ ವಿಶ್ವरूप प्रभुजी ಒಟ್ಟೂಚಿ मक्का मिगल बायलेक दुवेक माक्षेविचेक अवसर मिळाला सर त्यांना आम्ही म्हणलेला सर प्रभुजीना कोंकणी तू म्हाका प्रसंग दिवच मला भारी खुश आसा प्रभू आणि मिगा आमगे फॅमिलीला म्हणलेला सर तेन्ना आमगेल मन तू मस्त आश इजल्ले कसले हांव वसले गांवांत सर दुबई म्हणलेले गांवांत हांगा कोंकणी कितली इम्पॉर्टन्स ना प्रभुजी कोंकणी जेवण मला भारी होऊन आम्ही रातची कडना तेन्ना मागीर एक मन आयले देवाल अनुग्रहान आनी तांगेल अनुग्रहान कसं म्हणल्यार पॅन्डमिक आवळार जननिकाल उलोवन कोर्न म्हणताना जननिकान क्लास करता म्हणताना कुठं विश्वरूप प्रभुजी निमगेला प्रभुजी आम्ही पॅन्डमिक सुरू केलेला आसा तुका कसं जाय रे त्या पुरा हांव करता म्हणून सांगून विश्वरूप प्रभुजीना कंटिन्युअस त्या चरडाक पडले गल्लल ಕೂಡ್ಲೆ ಚರಡ ಕಸ ಕೇಳಿ ಮಳ್ಳರಿ ಚರಡ ಹಂಡಿ ದೋರ್ನು ತಂಗೆಲ್ಲ ಆನಮ್ಮಲ ಹೋರ್ನು ಪೂರಾ ಮೂಗು ಕೋರ್ನು त्या चरडा होड केलेला असा त्यावेळारी राईट टाइम अंतू ताका विद्य दिवनु हे दिवनु पोषण दिवनु कृष्णा बगेंतू पूरा पोषण दिवनु जगन्नाथाल बगेंतू वृंदावन होर्नु त्यानंतर जगन्नाथपुरीचे प्रसाद खावनु पूरा नमुन्याच्या शिल्या परिचरण केलेलं असं तांकां कशी स्वागत करता म्हणून म्हाका कळना जाल्यार म्हगेले सान नमुने हांव तांकां हांगा आयचे 1 वर्साक आमगेल भागवत पुराणाचे तांकां स्वागत करता तुमगेल्या दर्शकाक येत्राक ओवर टू यू डॉक्टर विश्वरूप प्रभुजी. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. His Grace विश्वरूप प्रभुजी की. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सकळांक मेगेल नमस्कार दंडवत प्रणाम. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मुरलीधर चरण प्रभूना विशिष्ट इंट्रोडक्शन करून दिला. कशें म्हळ्यार काल हांव तुमगे घरान तू एक कोडान तू आशिल्लो कालचे एक कोडान तू सण आजी आनी कोडा आयला आणि एक कोडा दाखवून आनी कोडान तू येताना इंट्रोडक्शन आणि वेलकम झाला. हरे कृष्णा. आमगेलो आयचो विशय रामलीला आणि भारतवर्षांतू सकडांक खंय केल्यार सान चेडो धरून व्हड मातशें दई सकडांक राम म्हळ्यार कोण गोत आसा रामलीला आयकून आसा. इथे म्हळ्यार तुलसीदास संत तुलसीदास त्यांनी भारतवर्षांतू प्रत्येक गांवां वचून
तांगेल भाशेन तू रामाला परिचय करून दिला. त्या निमित्तानं त्या गांवांत तू सगळ्या कडेन दोड्डू ना आणि या भौतिक दुनियांतल्या एज्युकेशन ना आणि ऐश्वर्य ना कसं साम्राज्य ना संपत्ती ना तरी पण रामभावना संपत्ती मात्र प्रचूर मात्रांत आसा. तांगेले आध्यात्मिक कल्चर रिच आसा. आणि माझी मागीर आदिकवी वाल्मिकी मुनी तांणी तांगेले गुरु नारद मुनी तांगेले अनुग्रह प्राप्त करून दय प्राप्त करून राम नाम घेतिले. ते राम नाम घेतिले मिती तांगेले हृदयांतू कंप्लीट परिवर्तन जावन एक हंटर आशिल्लो मनुष्य मागीर वाल्मिकी ऋषी जाला. आणि ताजे मागीर तांगेल्या आश्रमांत तो एक दीस न्हंया बगलेन बसून ध्यान करता आसतना एक शिकारी हंटर येवन एक पक्षी आसा ती नरपक्षी आणि मादी पक्षी तांणी ಒಟ್ಟು येता आसतना त्या हंटरान ताका बाण मारले आसा. तेन्ना त्या पक्षान जे दुःख व्यक्त केले ते आयकून तागेलें ध्यान भंग जाल्लें वाल्मिकी ऋषीले. आणि दोळ सोडून पळयल्यार दिसता की रक्तबंबाळ जावन नरमादी जीव सोडता आसा ती तांकां बाण लागील आसा. तेन्ना कोप येवन वाल्मिकी ऋषीन ताका शाप दिला की तुगेल्या जिवनांत तू अशी प्रसंग तुका येता तुगेले बायले वट्टू आसतना तुका कश्ट जाता आणि विरह जाता. मागीर तो शाप दिल्लो स्वयंस्फूर्त म्हळ्यार विचार करून दिलेलो न्ही, तात्काळ मनांतल्यान आयिल्लो शाप आशिल्लो तो. पण तो शाप इतलो संद करून काव्यबद्ध करून सांगिल्लो आशिल्लो की तो शाप उच्चारण केल्ले मागीर ब्रह्माक भारी आश्चर्य आणि प्रीती जाली मनांत. आणि ब्रह्मान भारी प्रभावित जावन सकाळी येवन दर्शन दिला नारद मुनी वट्टू येवन आणि सांगले की वाल्मिकी मुनी तू हे सांगेल शाप इतलो सर्वश्रेष्ठ संस्कृत व्याकरणाचे उदाहरण आसा की आशिल तो शाप पण तो कान्ना आयकतना इतले मधुर लागता. इतले कौशल्य तुमगेल्या संस्कृतांत तू आसा. संस्कृत भासान तू तुगेल्या मनान तुल्या साक्षात्कारांत आसा. ताका तरी हांव आतां सकाळी ते आयला इथे म्हळ्यार म्हाका मनान तो अशें आयला की रामायण बरोवका रामा चरित्र बरोवका म्हणून म्हगेल्या मनां आशिल्लें कोणी बरोवका तुगेले बशी आनी कोणी श्रेष्ठ ज्यान म्हाका देख पडना. ताका तरी नारद मुनी घेवन हांव आयला आणि तुवें हांगा बसून रामायण बरोवका म्हणून म्हगेल्या मनां आसा. तर वाल्मिकी मुनीक नारद मुनीन आशीर्वाद दिला की म्हगेल्या अण्णान सांगिल्ले बशी सांगिल्ले म्हणके म्हगेले तशे आदेश आसा तुवें रामायण बरोवका म्हणून. मागीर वाल्मिकी ऋषी विचार करता ती कशी शाप दिल्लो कशी म्हगेल्या मनान तुये भाव आयले आणि कशी म्हाका रामायण बरोवचे भाग्य प्राप्त जाल्ले अशें म्हणून चिंतन करता आसतना कसन कारण ताचें म्हणून मनान तूं चिंतन करता आसतना उत्तर मेळता की हांवें म्हगेल्या गुरून सांगिल्ले आज्ञा पालन केलेले न्ही. हांवें सीताक म्हगेल्या आश्रमांत तूं आश्रय दिला तिका बाळंत करचे खातीर सहाय केला तिगेले चेडवांक व्हड केला म्हणून त्या ती सेवा केल्ली म्हणून म्हाका ताचे परिणाम म्हणून म्हाका फल म्हणून रामायण बरोवचे एक भाग्य प्राप्त जाला अशी साक्षात्कार मनान चला. ताचे मागीर विचार केला की सीता म्हगेल्या आश्रमाक कशी आयली म्हगेले कसन योग्यता कसन क्वालिफिकेशन म्हणून सीता म्हगेल्या आश्रमांत तूं आयली. तेन्ना विचार केला मनान तूं की म्हगेले गुरू नारद मुनीन म्हगेले वेरी अनुग्रह केलेलो मस्त वर्सां फुडें. तेन्ना हांव जनावरांक सकड जनावरांक दिश्ट मारून म्हगेले व्यवसाय करचे आशिल्ले
त्या भयंकर पापांतुल्यान म्हाका म्हगेल गुरून सद्गुरून वांचयले, मंत्र दिलो, म्हाका मंत्र उच्चारण जायनाशिल्लो, तरी हांव उलटे सुलटे मंत्र करून परिपूर्ती प्राप्त केली. त्या निमित्त म्हाका सीता म्हगेल घरले आयली आश्रमांतून, आनी तिगेल सेवा करून म्हाका आज रामायण बरोवचे भाग्य प्राप्त जाला. अशें म्हणून भारद्वाज मुनी तांगेल बट्टू तांगे शिष्य ते तांगेल बट्टू बसून ध्यान करून उपास आनी आश्रम येता ती, आनी मागीर तांणी ते रामायण बरयला तांगेल्या आश्रम वाल्मिकी आश्रमांतून. आनी सीता देवीन ताका फर्स्ट एडिटींग केला, आनी फर्स्ट रिसाइट केलेले कोणें? लव आनी कुश, सीता आनी रामाल दोन पूत. अशी ह्या रामायणाचे त्रेतायुगांतलो इतिहास आसा. आनी अनादी कवी रामायणाचे ते म्हळ्यार शंकर भगवान. शंकर भगवान कायम जावन सतत तांणी रामाले गौरव करचे आसा कैलाशार बसून. अशी एक पंथा राम वनवासा असताना नाशिकांतू असताना सीतेक रावणान हरण करून जाल्ला, तेन्ना राम पुरा रुक्काक आनी पुरा वेलीक एम्ब्रेस करून निमगीत आसा म्हगेल सीता पळयला तुमी खंय मस्त रण्य करून सगळ्यांक निमगीत आसा ती, पक्षीक, जनावरांक, वन्य देवतांक, ग्राम्य देवतांक, रुक्काक सगळ्यांक किंची मारून निमगूचे आसा. म्हगेल सीता तुम्ही पळयला खंय म्हगेले मृगनयनी सीता तुम्ही पळयला म्हणून. तेन्ना वयर दाखोवन विमानान तूं बसून नंदी वयर बसून शंकर पार्वती वता आसा ती. तेन्ना पार्वती भारी आश्चर्य, अरे तुमगेले आराध्य देव वो हांवें कशी रडता पळय, बायल ना म्हणून कशी दुःख करता आसा, हे सामान्य मनशा म्हणके व्यवहार करता आसा, कशी आहे देव कशी तुमगेलो. म्हाका मनात संदेह जाता आसा, कशे कशे देव तुमगेलो. एक बायले मनशी एक बायल गेल्ली म्हणून इतले दुःख करच्यो होय. तर शंकर भगवान सांगता की ना गो, तांगेली ती लीला, तांणी पृथ्वीर येवन रामायण लीला करता आसा ती, तांकां अशी बायले विशयी आसक्ती ना. पण जना खातीर कळूंक नवे की सामान्य जनाक केन्ना कुटुंब विशयी चड आसक्त जावन जाल्यार ती वस्तू ती मनुष्य किंवा वस्तू गेल्ले मागीर मस्त कश्ट जाता. ताचे एक उदाहरण देव सांगता आसा. तरी पार्वतीक काही विश्वास जायनी, मस्त चर्चा जाले. मागीर पार्वती म्हळ्यार ना ना म्हाका आतां एक पद्दत परीक्षा करता की तुमी सांगेले बद्द की पट्टी म्हणून. मागीर कसं करचें, वस तुगेलें मना आशिल्ली तूं इच्छा पूर्ण कर म्हणून. पूण पार्वती नंदी विमाना दाखोवन सकाळ देवन खंय राम येता आसा पळय त्या मार्गार बसून राबून सीताल रूप घेवन राबल्या. कशें म्हळ्यार अशी की म्हाका रावणान खांपिले, मात्र हांव सुटून आयल्या आनी तुमकां वापस भेटू आयल्या म्हणून तशी येवन राबल्या मार्गारी. आनी तिका पळयल सुद्दां प्रभू रामचंद्रान साष्टांग दंडवत प्रणाम घाल्ला आनी म्हणला अम्मा तुम्ही हांगा कशी आयली ती म्हगेल प्रणाम नमस्कार स्वीकार करा ती. तेन्ना पार्वती बोध जाल्लो की आमगेल प्रभू रामचंद्र पृथ्वीर आयले मागीर एक रोल करता आसता ती, आनी वास्तवाक तांकां कसलेय अटॅचमेंट कसलें सुख दुःख ना. तेन्ना तांणी मागीर पार्वती देवीन प्रभू रामचंद्राक प्रणाम करून मागीर ओट्टू गेल्ले आसा शंकरा ओट्टू. तशी प्रभू रामचंद्राली लीला भारत वर्षांतू सगळ्यांक वता आसा, अथ तू इति वता आसा. आज आमी प्रभू रामचंद्रान वृंदावना भितर कसं लीला केल्या म्हणून आमी विचार करूया. What is the pastime of the Lord Ram in Sri Vrindavan Dham? तुलसीदास एक पंथा वृंदावन आयली ती आणि एक कडेन राधाकृष्ण मूर्ती आसा थंय वृंदावनांतू उत्तर दिशे उत्तर वृंदावनांतू गोपेश्वर महादेव आसा आणि लाला बाबूले टेम्पल आसा, मागीर कात्यायनी पीठ आसा
आणि ताजी मुखारी एक तुलसी आश्रम आसा. बारी थंय कोण वचना कोणा गोतू ना थंय वचचें. केन्नाय थंय खाली आसता कोणीय वचूं येता. ते आमगेले गौडीय संप्रदायाचे 7 देवस्थान आसता वृंदावनांत. सप्त देवालय. सप्त देवालयाचे आचार्य प्राणगोपाल आचार्य तांगेल देवस्थान ते आणि त्यांनी आमगेल्या गुरु महाराज राधानाथ स्वामीले आम्हाले अस्थि विसर्जन कार्य केशी घाटांतू जमुनेंतू केला. त्या निमित्ती तांगेल मुगेलो चांग परिचय आसा. म्हणून त्या जागे म्हाका गुर्त जालो. गुरु महाराजाले आम्हाले अस्थि विसर्जन केले मागीर तांणी म्हाका मोगानी तांगेले आश्रमां व्हेल्ले आणि ती काणी सांगली. त्या आश्रमांतू तुलसीदास येवन राबिल आशिल्ली ती आणि तांणी थंय राधाकृष्ण मुर्ती पळयली. तेन्ना तुलसी म्हणालो की तुम्ही मेगेल राम आणि तुम्ही एक असती अशें हांव नमगना. तुम्ही म्हाका धनुर्धारी जावन रूप दर्शन दाखोवका. तेन्ना म्हाका विश्वास येता. तेन्ना हांव नमगता की तुम्ही मेगेल राम भगवान आणि तुम्ही असणे अंतर्नाम. नातल्यार तुम्ही मुरली जावन राबल्यारी मेगेल तुमगेल कांय संबंध ना. तुम्ही भगवंत म्हणून असल्यारी तुम्ही मेगेल आराध्य दैवत रामाले दर्शन म्हाका दिवं का म्हणून. तेन्ना तात्काळ श्रीकृष्ण मुरलीधारी तांणी तांगेले रूप सोडून 5 रंगाचे रूप धारण करून राम जावन धनुष्यबाण धारण करून सीता वट्टू दर्शन दिला. त्या मंदिरांतू सकाळ स्वान राधाकृष्ण मुर्ती आसा आणि व्हडली मुर्ती 5 बण्णू आशिल्ले राम आणि सीता जावन धनुष्यबाण धारण करून राबिल्ले आसात. हाजो अर्थ अशें जालो की तुलसी खातीर देवान तुलसी आराध्य रामचंद्राला दर्शन दिला वृंदावनांत. त्या स्थान तुलसी आश्रम वृंदावनांत. अनेक काळ मेळ्ळारी वृंदावनांतू उत्तर दिशेक ह्या आशिल्ले वृंदावनाच्या दक्षिण दिशेक आणि वृंदावना उत्तर दिशेक बरसाना नंदगांव ताजे मुखारी काम्यवन राजस्थान ताजे मुखार दिल्ली अशी जिओग्राफिकल व्यवस्था आसा. तर काम्यवन देवाले सकळा पर्शी प्रीती वन वृंदावन. ताजे मागीर नंबर 2 प्रीती वन काम्यवन आणि काम्यवनाचे अशी महती आसा की काम्यवनांत तूं गेल्यारी आमगेल मनांत पुरा काम वासना संतुष्ट जावन मनांत तूं भक्ती निर्माण जाता आपोआप जावन. तशी कामवना माहिती आसा. काम बन जाये तो काम बन जाये म्हळ्यार काम वनांत तूं गेल्यारी कसनय मनांत तूं काम वरना पुरा काम कैत जाता. पुरा काम परिपूर्ण जाता. त्या कामवनांत श्रीकृष्णान बाल लीला आणि गोपी लीला आणि वात्सल्य लीला केल्या. थंय वचून ते गाय चरत आशिल्ले. एक कडेन बसून जेवण जेवचे आशिल्ले. अशी पुरा चांग स्थान आसा थंय. थंय एक स्थान आसा ताचें नांव आसा सेतुबंद रामेश्वर. म्हाका गोतना तुमी कोणें गेल्ले कितें म्हणून. आमी आमगेले आय कॅम्पांतल्यान मस्तपंत गेल्ले ते सेतुबंद रामेश्वर. थंय मस्त नमुन्या लीला जाल्ल्या. ते केन्ना हिरण्याक्षक मारून वराह देव वृंदावन आयले ती आणि तांणी वृंदावना येवन विश्राम घाट म्हणून आसा मथुरेंत. थंय विश्राम घाटांत विश्राम केल्ले आसा. ते विश्राम करतना पृथ्वी देवी स्वयं देवी रूप धारण करून देवा येद्र आयल्या. तिका आत्ताची केल्या थोड्या वेळा फुडें देवान गर्भोदक सागरांतल्यान उकळून हाडून तिगेले कक्षेन तोपास दवरल्या आनी तिका सुरक्षीत केल्या. तेन्ना धन्य जावन कृतार्थ जावन पृथ्वी माता देवी रूप धारण करून विश्राम घाटाक वराह देवा येद्र राबता आनी निमगिता की म्हाका तुम्ही गर्भोदक सागरांतल्यान उकळून केन्ना वयर व्हरता आशिल्ली ती आनी हांव तुमकां निमगिले तुमी म्हाका खंय दवरता ती. तेन्ना म्हाका एक अशी दिव्य जागो दिसलो. दिव्य भूमी. तातूंत मस्त 5 बण्णाचे रूप आशिल्ले भारी चंद
तेन्ना हांव निमगेल तुमकां की ह्या कसं न्हय तेन्ना तुम्ही म्हणाले ती की ह्या मेगेल वृंदावन धाम चिरंतन दिव्य वृंदावन धाम. त्या वृंदावन धामाविषयी मेगेल्या मनात तू भारी कुतूहल निर्माण झाला म्हणून त्या वृंदावनाविषयी ऐकूच कतरी हांव आज आयल्या म्हाका तुम्ही अनुग्रह करून तुमगेल वृंदावनाविषयी म्हाका सांगू का म्हणून. तेन्ना देवान वरादेव रुपान तू बैसून थंय आयकून आराम करता आसतना पुरा वृंदावनाची महती वर्णन केल्या. ताचे नाव आसा आदी वराह पुराण. त्या आदी वराह पुराण म्हळ्यार पुरा वृंदावनाची जी महती गौरव गुणवर्णन आसत तातूंत विस्तार रूपान आसा. इतले विस्तार रूपान तू खंय बरयले ना ते. थंय बसून केवळ वृंदावन मात्र सुरुवात सुरू केलेले आहे जमुना वैरी आशिल्ले 24 घाट त्याचे वर्णन करून सुरू केला. ताचे मागीर पुरा कडेन सकट लीला वर्णन करता 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 तू काम्यवना वर्णन दिला. काम्यवन अध्याय असतात तू त्या काम्यवनान तू अनंत लीला जाल्ली आसा ती. काम्यवनान तू परशुरामान 9 कुंड स्थापन केला. 9 कुंडास आणि ಒಟ್ಟು 1000 कुंड असतं काम्यवनान तू. नंतर मस्त कुंड लुप्त झाला आणि मस्त कुंड आसती. तांतू एक स्थान असं स्थान सेतुबंध रामेश्वर. तर सेतुबंध रामेश्वर या स्थानान तू तेन्ना सेतुबंध आणि रामेश्वर ना थंय भूय मात्र आशिल्ली. तेन्ना एक थंय एक पण थंय वृंदावनान थंय काम्यवनान तू गोपगण गाये जावन बलराम कृष्ण आणि राधा ललिता विशाखा आदी गोपी पुरा ಒಟ್ಟು जावन थंय लीला करता आसती. तेन्ना अचानक राधा म्हणाली ललिता म्हणाली की आम्ही आत्ता ऐकलं आशिल्लें की तुम्ही मागच्या जन्मान तू राम जावन आशिल्ली काही प्रभू रामचंद्र जावन तुम्ही लीला केल्या काही. तेन्ना कृष्ण म्हणटा हांव कसो राम हांव नंदबाजार पूत हांव साधारण ग्वाल गोपाल हांव देव आनी ना बाबा अशें म्हणून ना म्हणलें. मस्त चर्चा जाली. नाही नाही म्हाका कळला तू रामचंद्र आशिल्लो म्हणून गेल्ल्या जन्मात तू म्हाका सांगू का काणी कसं म्हणून म्हाका रूप दाखोव का म्हाका तें रूप पळोवचें मस्त मना आसा. ना 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 हांव सामान्य सामान्य बालक आसा हांव नंद बाबालो चेडूं आसा हांव गाय चरयतालो गोपाल आसा म्हणून मस्त दाक्षण केलें. मागीर मागीर राधाराणीक कोप आयलो. राधाराणी म्हणाली तू आतां म्हाका रामाल रूप दाखयनातलें री तुगेलें उलयचें बंद करता हांव आनी हांगा दाखोवन तात्काळ वता सगळ्यांक घेवन आमगेले पैकी कोणूय तुगेले वट्टू फाल जावन उलयना ती. आतां कृष्ण कंसा भिना आणि अरिष्टासुरा भिना केशिकय भिना कोणाकय भिना पण केन्ना तागेले फ्रेंड्स आणि गोपी म्हणटा ती की हांव तुगेले वट्टू उलयना तुगेले वट्टू खेळचा येना. हे शब्द म्हळ्यार सकळा पशी व्हडले बिश्टाचे श्रेष्ठ धमकी द ग्रेटेस्ट थ्रेटनिंग. कृष्णाक भंय करचे म्हळ्यार की मेगेल गोपी मेगेल उलयना मेगेल ग्वाल बाल फ्रेंड्स मेगेल वट्टी उलयना ती. हे आयकून देवाक मस्त बेजार जाता. सकळा पशी वायट दिसता देवाक तेची. तत्काळ म्हणटा ओके ओके वडना 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 हांव आतां रूप दाखयता अशी मेगेल्यार तूं मौन धर नाका म्हणून. तुम्ही थंय वचून बसा ती पुरा पुरा चेल्यो एक कडेन वचून बसा ती आनी दोळ बंद करून घेया ती. सगळ्यांनी दोळ बंद करून घेतले आणि ह्या बगल्यान पुरा ग्वाल बाल गोपाल पुरा तागेले फ्रेंड्स कृष्ण बलराम ह्या बगले ना आणि कृष्ण म्हणटा दोळ बंद करून घेया ती. मागीर सक्कट गोपीन मेळून दोळ बंद करचे आसा. मागीर थोड्या वेळान कृष्ण आयक पडटा दोळे सोडाय ती आतां पळया ती. तेन्ना गोपीन दोळे सोडले मागीर सगळ्यांक कधी देख पडटा की नीळ बण्णाचो कृष्ण आतां पांच बण्णाचो राम जाला. हातान तू मुरली सोडून धनुष्यबाण धारण केला. तागेलो भाव बलराम लक्ष्मण जाला आणि पुरा वानर सेना ग्वाल बाल पुरा जाल्यार वानर सेना मधुमंगल श्रीरामा पुरा वानर जावन शेपटी आणि भायर येवन लायक करून उडकी मारता आसा ती आणि तेन्ना तांकां तांणी एक कडेन बसून पळयता आसा ती
की राम वनवास वेश धारण करून जटाजूट धारण करून एक कडेन येता आणि बैसून रामेश्वर महादेव स्थापन करता, शंकर भगवंताला स्थापन करून लायकून पूज करता, आशीर्वाद घेऊन ताजी येत्राक राबता, तागेल्या डोळ्या येत्राक व्हडलो समुद्र निर्माण जाता. कामे मना भितरी जाग आसा मदीं तूं ते विशाल समुद्र निर्माण जाता सगळ्या डोळ्या येत्राक. आणि सगळ्या डोळ्या येत्राक रामाक प्रति त्रेतायुगांतू सेतुबंध निर्माण करपाक कला मस्त वेळ जाला, मस्त समय जाला, मस्त काळ ताका अगत्य आशिल्लें करचे खातीर. मात्र वृंदावनांतू एक 10-15 मिनटां भितरी फातोर दवरून त्या समुद्रा भितरी ब्रिज तयार केला. पळयता पळयतना ब्रिज तयार जाला तात्काळ एकदम हाय स्पीड आणि ताजे वयर चमकून उरता ती समुद्र येत्रात एक पडता तातूंत खंय की खंय दाखून हाडले म्हणून वगत ना व्हडले व्हडले रॉक्स आणि शिला घेवन थंय सेतुबंध निर्माण केला आणि सेतुबंध निर्माण करून समुद्र पार करून त्या अनेक कडेन पावले मागीर अदर बँक ऑफ द ओशन पावले मागीर थंय व्हडल्यान किंचिमान रावण गर्जना करता भायर पडता दशमुख दशानन रावण आणि तेन्ना रामान आमचे धनुष्य बाण घेवन त्या रावणाक बाण मारून तागेलो वध केला आणि तत्काळ रावण वध जावन रावण धारातीर्थी पडला नेरार पडला आणि मागीर सक्कड बांकडांनी हात ताळकींची मानू राम जय जयकार केला हे पुरा ड्रामा गोपीन पळयला आसा. आणि मागीर अचानक आवाज येता डोळे बंद करा ती म्हणून सक्कड गोपी डोळे बंद करता ती डोळे उगडल्या ती डोळे उगडता ती ताजे मागीर रामचंद्र जाव आतां ना आणि आता रामचंद्र धनुष्यबाण सोडून नीळबंड जावन कृष्ण अपवास मुरली घेवन राबिल्ले आसा, लक्ष्मण अपवास बलराम जावन राबिल्ले आसा, पुरा मांकड सेना वापस गोपाल जावन ते राबिल्ले आसा ती. मात्र या पुरा दृश्य कांयच जालें री रामेश्वर महादेव आणि महासागर आणि सेतुबंध ते पुरा थंय व्हरले. या निमित्तानं प्रभू रामचंद्रानं प्रभू कृष्णानं कृष्ण भगवंतानी वृंदावन धाम हाजे भितरी सेतुबंध रामेश्वर प्रकट केला. सक्कड धामांक तीर्थांक अशी इच्छा आसा की तांकां वृंदावनांतू स्थान मेळका म्हणून. ह्या लिले माध्यमांतल्यान ह्या लीले करून देवानं सेतुबंध रामेश्वर श्रीलंका अशोक वाटिका या सगळ्यांकय वृंदावनांतू कामेवनांतू स्थान दिला. ताजे मुखार त्या ब्रिजेक जायले मागीर अशोक वाटिका आसा थंय एक व्हडलो आश्रम आसा थंय अशोक वाटिका म्हणून आसा. आता पुरा स्थान गुरो गुरो लुप्त जाता आसा ती तरी आज इथे उद्याना पण गद्या भितरी मदीं तू एक व्हडले रॉक्स अशी लाईन देख पडता. तुम्ही त्या रॉकार चमकून पेल कडेन वचीत आणि थंय अशोक वाटिका आसा अशें अद्भुत स्थान असते. आणि त्या कडेन त्या जागेरी मस्त नमुन्या लीला विंगड जाल्या. एक ह्या जन्मान तू त्याने कृष्णाक सांगिला की तुवें मागच्या जन्मान तू राम आशिल्लो म्हणून. अनेक पंता कृष्ण येवन स्वता सांगता राधाक तुम्ही म्हाका केन्ना केन्ना नाका जाल्यार उलयता ती म्हगेलो सन्मान करना ती तूं गोतस हांव कोण आशिल्लो म्हणून. हांव दशावतारी विष्णू हांव मत्स्य जावन आयला, कुर्म जावन आयला, वराह जावन आयला, नरसिंह जावन आयला, वामन जावन आयला, हांव राम हांव पुरा सांगता आसा स्वताचे अवळशीन सांगता आसा. तेन्ना ललिता आणि विशाखा पुरा गंमत करता ती वाव पळय गाय केन्ना पळयार गोब्बरो आणि गोमुत्रा भितर आसा आणि तो नरसिंह आणि वामन कई भारी चर्च जाला. कृष्णा तागेले ओगळसत आसा व्हडपण सांगता आसा तूं गोतना हांव कोण आसा म्हणून तुमगेले अवमूल्यन करता ती म्हगेले तुम्ही मान दिना सन्मान करना म्हाका हांव तुमकां दाखोवंक हांवें कोण म्हणून. हा दाखय दाखय अशें म्हणटा. आणि दाखय दाखय म्हणताना तत्काळ कृष्ण राम अवतार दर्शन दिता. लक्ष्मण बलराम लक्ष्मण जावन दर्शन दिता आणि सगळ्या येत्राक राम लक्ष्मण जावन तांणी रामेश्वर स्थापन करून समुद्र निर्माण करून सेतुबंध निर्माण करून रावण वध करून दाखयता. केन्ना केन्ना गोपी मागीर कृष्णाक भारी मोग करता की म्हाका तुका कोप करूं नाका बेजार करूं नाका हांव म्हाका गोतून आशिल्लो तुगेले महान तुगेले सन्मान म्हाका गोतून आशिल्लो आज म्हाका कळ्ळें तूं कोण म्हणून. पण या ऐश्वर्य भाव आसा पळय की तू देव तू विष्णू तो मस्त काळ थंय वृंदावनांत टिकना
मस्तू काळ वरना एक थोडो काळ दिसता कृष्णानं त्या गोवर्धन उकळ मागीर थोडो काळ दिसता की आश्च्या पुरो देव आश्च्या पुरो कृष्ण देव आश्च्या पुरो कृष्ण सिद्ध ऋषी आश्च्या पुरो पण ती त्या विचारू मस्त काळ त्या वृंदावनात माधुर्य भावनेच्या प्रभावांतू मस्त काळ तो वर्ण अनेक पंथा राधा राणी आणि कृष्णा ओटू राबून त्यांनी विचार केला की आज आम्ही कसं करू येतं आज आम्ही ओट्टू मेळू रामलीला करू येतं कृष्णा तू राम जा रे बलरामा तू लक्ष्मण जा सीता हांव राधा राणी हांव सीता जावन सीता जाता आणि आम्ही पुराय लायक करून नाटक ड्रामा करूया आणि तुम्ही गेला जावन बसा ती आणि पळया ती मागीर राधा आणि कृष्ण आणि बलराम आणि पुरा मेळून रामायण नाटक ड्रामा केला आणि त्या ड्रामान तू थंय रामेश्वर स्थापन करून समुद्र निर्माण करून सेतुबंध निर्माण करून सीतेक रावणान खांपून व्हेल्ल्यार लंकेन तू मागीर राम लक्ष्मण त्या ब्रिजची पार करून वता ती रावणा वट्ट युद्ध करून सीताक वट्टू घेऊन येता ती आणि सीताक वट्टू घेऊन आले मागीर तांगेले त्या ड्रामा एंड जाता अशी दिला आसा ह्या नमुन्याक त्या काम्यवनांतू सेतुबंध रामेश्वर ह्या स्थानांतू नित्य नवनवायमान लीला जात आस आणि नित्य विविध प्रकारे थंय रामेश्वर स्थापन समुद्र निर्माण सेतुबंध निर्माण लंका निर्माण रावण वध नित्य जात आस त्या स्थानांत तू गेले मागीर प्रतिपंथा तुमका एक विचित्र अनुभव येता कशी या ठिकाणात कसं गाद्या भितरी खंय दखनू एक लायन मात्र आस रॉक्साचे व्हडले रॉक्स एक लायन मात्र मध्ये आस अशी दिग लायन वत्त आस एक कडेन आणि थंय कैद जाले मागीर ते आश्रम आसा आणि अशोक वाटिका आसा अशी दिव्य आणि विचित्र लीला देवान थंय केला त्या निमित्तान आता मागीर देवान अनेक अलग अलग कल्पांतू विंगड करून वचून लीला केल्ले आसा आता जगन्नाथ पुरींतू राम लक्ष्मण सीता हनुमान पुरा वट्टू एक पंता भोवच्या गेलेली ती वनवासा नाही वनवासा गेलेली ती जगन्नाथपुरी एक पंता तेन्ना थंय एक स्थान आसा बाणेश्वर महादेव म्हणून थंय बाणासुरान तपस्या केल्ली आसा त्या निमित्त थंय शंकर स्थापना करून बाणासुरान तपस्या करून 1000 हात वरदान थंय प्राप्त केल्ले आसा म्हणून त्या जागेर नाव पडला बाणेश्वर महादेव आज ताका बालेश्वर अशें म्हणटा ती आणि ते बालेश्वर आणि आमगेल रेमुना क्षीरचंद्र गोपीनाथ हे लागीं आसा एक क्षेत्र आसा तर थंय सीतेक घेवन लक्ष्मणा घेवन हनुमाना घेवन एक पंत राम आयले ती आणि बैसून लायक करून वातावरण अनुभव करता आसता ती तेन्ना रामा सीतेन नेमगिले की तुम्ही ह्या जन्मांत राम जावन लीला केल्ली ती अनेक मुखाल जन्मांत तुम्ही कसं करता ती असे प्रश्न सीतेन केला तेन्ना येत्राच्यान एक गोपाल मस्त गाय घेवन येद्राल दाखवून वतस मस्त नमुन्या गाय वट्टू घेवन अशी कावडींग गोपालन करता वतस उच्चारण करता तेन्ना रामान स्मितहास्य केले तर सीतेक आश्चर्य जाल्ले की तुमकां हांव प्रश्न निमगेलो तुम्ही हास्ता येते ती तेन्ना प्रभू रामचंद्र म्हणाले की तू म्हाका प्रश्न केलो न्हय की हांव अनेक जन्मांत तूं कोण जावन येता तेन्नाची आमगेले येद्रांतल्यान एक गोपाल गौचारण करता करता वता म्हणून हांव स्मितहास्य केले कितें म्हळ्यार नेक्स्ट इन्कार्नेशन हांव म्हगेले अनेक अवतारांतू हांव गोपाल जावन येवचें आसा गोपाल कृष्ण जावन येवचें आसा आणि गोपाल कृष्ण जावन हांवय पांयान तू चप्पल आनी न घालनाशी अनवाणी हांव वृंदावनांतू गौचारण करता करताना दूध पिवचे दही खंपूचे लोणी खंपूचे काम करता हांव अशें पुरा लायक मधुर वर्णन केलें देवान अशें कसं काम हांव करता असं अनेक पंथी आयले मागीर हांव गौपालन करता मुरली घेवन
मुरली वाजयता सगळ्याले मन मोहित करता म्हणून सीतेक भारी उत्सुकता भारी तिक मनान तू आश जाल्या की तुम्ही म्हाका ते रूप एक पण दाखव का म्हणून म्हाका भारी मनान तू आशा निर्माण जाल्या तुम्ही ते रूप म्हाका आतां दाखव का म्हणून त्या देवान सांगितले हनुमंताक की हनुमंता वच रे चित्रकुटा वचून एक कांता शिला घेऊन यो हनुमंतान एक घड्या भितर उडकी मारून चित्रकुटा वचून कामतगिरी वयल्यान एक व्हडली कांता शिला घेऊन तत्काळ तो हनुमान तो थंय पावला खंय जगन्नाथपुरींत तेन्ना देवान धनुष्य बाणाचो बाण घेवन त्या फातराक कोरून गोपीनाथा मूर्ती निर्माण केली गौचरण करताना बगले गायस अशी संधी मूर्ती निर्माण केली दाखयले सीतेक पळय ह्या मेगेले अनेक जन्मान तुले रूप द्वापर युगान तुले ह्या रूप मेगेले दर्शन करीत दर्शन करून सीताक भारी आनंद जाला मागीर तीच मूर्ती देवान थंय स्थापन केली गोपीनाथ रेमुनांतू आणि तीच मूर्ती बोट्टू माधवेंद्रपुरी कलियुगांतू तांगेले क्षीरचोरू गोपीनाथ म्हणून लिले केले पळय तीच मूर्ती ती मूर्ती प्रत्यक्ष रामान त्रेतायुगांतू स्थापन केलेली मूर्ती ही देवाली जगन्नाथपुरी भितर लिहिला तशी देवाली प्रत्येक कडेन लिहिला आसा या प्रत्यक्ष रामायणांतू ना पण विंगड विंगड स्थल पुराणांतू ह्या पुरा लिहिला बरयला आसा तशी आमगेल रामा लिहिला अनंत आसा रामान आमगेल खातीर एक आदर्श व्यवहार स्थापन केला आम्ही मनुष्य जावल मागीर कशी व्यवहार करता ताची पुरा मर्यादा पुरुषोत्तम म्हणून लीला पुरुषोत्तम त्यांनी स्थापन केला अशें सांगतात की गुढीपाडव्यान संसार पाडव्याक ब्रह्मान सृष्टी निर्माण केली सृष्टी निर्माण कार्य विसर्ग कार्य सर्ग कार्य महाविष्णून करचे दृष्टीपात करून आणि विसर्ग कार्य सेकंडरी क्रिएशन म्हळ्यार विसर्ग सर्ग म्हळ्यार प्रायमरी क्रिएशन विसर्ग म्हळ्यार सेकंडरी क्रिएशन ते सेकंडरी क्रिएशन ब्रह्मान करचे ते ब्रह्मान संसार पडा दिवस केलेले काही पण त्या निर्माण केलेल्या जगत्यांतू कशी राबुका हे आमकां कोण शिकयलेले रामायणान शिकयलेले रामलीला आमकां शिकयता की ब्रह्मान निर्माण केलेल्या देवा या जगत्यांतू मनशान कशी राबुका कशे नमुने राबुका कशी नमुने या जगत्या उपयोग करून आमगेल्या जीवनांतल्या उद्देशाक लक्ष्याक कशे पूर्ण करता ताचे पुरा आदर्श आनी प्रभू रामचंद्रान अवतार घेवन आमकां शिकयले आसा आणि भागवतांतूय दशम स्कंद शुभारंभ करचे फुडें नवम स्कंदांतू शुकदेवांनी रामलीला संक्षिप्त वर्णना पण सांगला संक्षिप्त सांगले कारण अशी वेरी मेन विषय भागवताचो कृष्ण लिला दशम स्कंद पण दशम स्कंद आरंभ करचे फुडें एक संक्षिप्त जावो शुकदेवांनी रामायण सांगिल्लें आसा आणि तांतू भितर एक श्लोक आसा एक श्लोकी रामायण म्हणून तांतू एक श्लोकांतू पुरो रामायण सांगून जाला इतले म्हळ्यार की रामान प्रस्थापित केलेली मर्यादा रामान प्रस्थापित केलेले आदर्श व्यवहार नियम पालन केल्ले शिवाय मनुष्याक कृष्णाल चरित्र समजून येना कळना त्या खातीर कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम तागेले विशयान तूं अनुभूती साक्षात्कार जावका आसलेली आमकां रामान सांगिल्ले मर्यादा पालन करता रामान सांगिल्ले मर्यादा पालन केल्ले शिवाय आमकां कृष्णाल चरित्र कसन म्हणून केन्नाय आकलन जायना साक्षात्कार जायना म्हणून शुकदेवान महाराजांनी अगत्यान कृष्णलीला आरंभ करचे फुडें रामलीला संक्षिप्त जावो वर्णन केल्लें आसा आता हांव हिमालयांत आसा आणि गंगा बगलेंतू वता आसा केदोळ थंय गंगा दोन बगलेना हे आसा किनारा बँक्स ऑफ द रिवर केन्ना किनारा आणि कसं म्हणटा आमचे कडे वता म्हाका बँक ऑफ द रिवर ताका मध्ये ताचे मध्येन तूं लायक करून गंगा वता पळय
तेन्ना पुरा जैन गंगा लागी आकर्षित जावन गंगा भितर वचून प्रणाम करून स्नान करता ती, आचमन करता ती, अर्घ अर्पण करता. केन्ना केन्ना बँक्स ऑफ द रिवर तागेले मर्यादा ताजे आदर्श पालन करून सम्मान करून गंगा मध्यंतुल्यान व्हांवता लायक करून तेन्ना सकट जगत्य सकट जैन ते आकर्षित जावन ताका गंगेक प्रणाम करता ती. वंदनीय गंगा पूजनीय वंदनीय जाता. तशी मनुष्य जीवन या गंगा नदी मणकेची केद्दोळतई मनुष्य जीवन रामान सांगलेली मर्यादा पालन करताना चलता तेन्ना त्या मनुष्य जीवन पूजनीय वंदनीय आकर्षक जाता. केन्ना गंगा न्हंय पूर येवन दोन्ही बँक्स वयर वचून भायर पडता तेन्ना पुरा जैन गंगे लागीं वचून सोडून गंगे लागून दूर धांवता ती. गंगेला वाटेक मोग मस्त आसता पण केन्ना फ्लड येता पळय फ्लड तेन्ना त्या दोन्ही बँक्स बॉर्डर क्रॉस करून गंगा मुखार वता तेन्ना पुरा जैन त्या बँक्स ऑफ गंगा सोडून दूर धांवता ती. ती वंदनीय असूनही ती भय निर्माण करता, कष्ट निर्माण करता, संकट निर्माण करता, अस्थिरता निर्माण करता. तशी मनुष्य जीवनांतू आम्ही रामान सांगलेली मर्यादा पालन करून ताचे भितरही चमकुका ताचे भितरही चमकून वचुका तेन्ना आमगेले मनुष्य जीवन पूजनीय वंदनीय जाता. आणि केन्ना मनुष्य जीवनांतू आम्ही रामान सांगून दिलेली मर्यादा सोडून चलता ती तेन्ना आमगेले जीवन आमकांय कष्टप्रद आणि बाकी जनांकांय कष्टप्रद जाता. आमगेले कल्याण जायना आणि आमगेल निमित्ती आम्ही केलेले कष्ट निर्माण केले निमित्ती बाकी जनांकही थंय शांती आनंद कल्याण मार्ग प्राप्त जायना. त्या दृष्टांताप्रमाणे आम्ही केन्नाय मर्यादे भितरही आमगेले जीवन कार्य जीवन क्रम चलोवका अशी पुरा आचार्य जणांन सांगिल्लें आसा. रामचरित्र हे आम्ही अनुकरण करूं येता तशें आसा. कृष्णा चरित्र पळय रामचरित्र अधिष्ठान प्रधान म्हळ्यार मनुष्य जीवनांतू आदर्श कसं नासुका ताजे अधिष्ठान रामलीला सांगता आणि कृष्णा लीला दिव्य अनुभव प्रधान म्हळ्यार दिव्य साक्षात्कार कसं न्हय ताजे अनुभूती कृष्णा चरित्र आमकां करून दिता. पण रामाल चरित्र रामाल कार्य रामाल आदर्श आम्ही फॉलो करूं येता. कृष्णाल आदर्श आम्ही फॉलो करचो जायना. कृष्णाले उपदेश मात्र फॉलो करचे. कृष्णान सांगिल्ले गीता फॉलो करूं येता पण कृष्णान केलेले कार्य आमकां करूं जायना. गोवर्धन उपळचे 16,108 बायल करून द्वारकेंतू रावचे रातोरात समुद्रा भितरी सिटी नगर निर्माण करून थंय रावचे ते पुरा अद्भुत कार्य आमकां करूं जायना. पण रामान कशी एक आदर्श पुत्र आदर्श भाऊ आदर्श बापूसो आदर्श बामणू आदर्श रायू अशी पुरा रोलांतू आदर्श कार्य केलेलें आसा. त्या खातीर ताका म्हणटात की राम लीला इज अधिष्ठान प्रधान. आमगेल फाउंडेशन आमगेल जीवनांतलें फाउंडेशन कशी करता म्हणून आमकां राम सांगता ती. आणि दिव्य लीला गोलोकांतू कसं नासता म्हणून कृष्ण प्रकट करतात. त्यामुळे दिव्य लीला पळोवची आणि रामलीला आम्ही रामाला आदर्श घेऊन फॉलो करूं येता अशी आमगेल्या आचार्यान सांगिल्लें आसा. रामलीला आमगेलें जीवन कसं म्हणटा ती रामलीला constructs our life, molds our life. Ramlila helps us to remove all anarthas from our life. तशें म्हळ्यार मुर्ती स्थापन करताना आम्ही 2-4 फातरां पीस वट्टू करून मुर्ती करना ती. केन्नाय फातरान तुल्यान अगत नाशिल्ले फातूर काणू मुर्ती करता ती. मना गेल्ले मूर्ती केन्नाय एक फातरांतू आम्ही मूर्ती करता ती. 4 फातर करून जॉईंट करून मूर्ती केन्नाय करना ती. फातरा भितरी
मस्त अनावश्यक वस्तू आसा ती पुरा मोळ घेवन हातोड घेवन मारन त्या पुरा काढले मागिरी त्या फातराक देवाल रूप प्राप्त जाता, मूर्ती रूप पूजनीय जाता फातर तो. तशी आम्ही त्या फातरा म्हणके पण रामायणात दिलेल्या रामान घालेले आदर्श पालन केले मागिरी ते पुरा अनावश्यक अनर्थ भायर पडता ती. आणि तो फातरू मनुष्य जीवना फातरू पूजनीय वंदनीय आदरणीय जाता. रामायण माहिती ती की कसनही नमुन्या मनुष्य असल्यारी रामायणात सांगितल्या मर्यादा पालन केल्यारी प्रत्येक मनुष्य आदरणीय सन्माननीय पूजनीय या स्वरूपाक प्राप्त जाता. आम्ही सर्वांनी मेळणू या जीवनांतू रामा खातीर कृष्णा खातीर भाट म्हणून आमगेलें जीवन काडका. भाट म्हळ्यार कसं न्हय स्तुती गायन करताले रायाले गौरव करचे खातीर पद म्हणचे पद बरोवचे आणि पद गायन करून पुरा राज्यांत भोंवचे राजाल प्रतिष्ठा सकट कडेन प्रचार करचे ताका म्हणटा ती भाट. तांकां राय पगार दिता ते रायाल प्रतिष्ठा पुरा राज्यांत तू तशी लायक करून वरका म्हणून त्या पुरा भाटांनी पुरा राज्यांत तूं वचून प्रत्येक कडेन वचून ते पद म्हणचे आसा आणि त्या पदान तूं त्या वंशाचे गौरव करचे आसा रायाल प्रत्यक्ष गौरव करचे आसा पद म्हणचे आसा केलाव कडेन वचून सांगचे आसा ताका वंडी मागध अशें पसून 4 नमुने नांव आसा. आमगेल्या जीवनांत तूं आमी राम आणि कृष्णा खातीर भाट म्हणून जावका ती केवल आमगेले तोंड आमगेली जीभ तांगेले गौरवा खातीर तांगेली लीला गायन करचे खातीर आमी समर्पित करता. तेन्ना आमकां अनुग्रह जाता देवाली प्रिती प्राप्त जाता अशी रामायणात सांगिल्लें आसा. तशी देवाल रामाली अनंत लीला आसा. आमगेले तर वेळ उकळीत जाल्ले आसा. कोणाकय कसले प्रश्न असल्यार तुमी निमगू येता. हरे कृष्णा. हरे कृष्णा. टाइम आणि काय आसा प्रभुजी? आणि काय सांगू का वे? वय प्रभुजी. Okay. So now Lord Ramachandra in Navadvip Dham. अनेक कल्पांतू देवा रामानं नवद्वीपांतूय लीला केल्ल्या. नवद्वीपांतू एक द्वीप आसा मोदद्रुम द्वीप म्हणून. त्या द्वीपांतू वनवासांतू राम सीता घेऊन आयला आणि थंय एक व्हडलो वृक्ष आसा मोदद्रुम म्हणून आणि त्या दिव्य वृक्षाक येद्राक तांणी तांगेली झोपडी पर्णकुटी करून राबिल्ली आसा ती. तेन्ना एक अशीच बसून सीता आणि राम बसल्या ती आणि राम अशी स्मिता हास्य करता आसा जगन्नाथपुरी बसल्या म्हणके. सीता नेमकी कसं नाही कारण अचानक कसं स्माइल दिता तुम्ही. तर राम म्हणता की हांव हाचे मागरी कलियुगांत तूं हांगा येवन स्वर्ण रूपान तूं जन्म घेवन हांव हरिनाम संकीर्तन करचें आसा. पुरा जगत्याक कृष्ण प्रेम भगवत प्रेमान तूं सगळ्यांक फ्लड करचें आसा म्हाका. पुरा नवद्वीपांत हांव सगळ्यांक कृष्ण प्रेमाच्या भितरी न्हाणोवन सोडता अशें म्हूण देवाक मस्त आनंद जालो सांगतानाची. तेन्ना देव वर्णन करता आसा की हांव सकळ कडेन कीर्तन करता हरिनाम कीर्तन करून सकळ नमुन्या मेगल्या अवतारान तुला कितले भक्त आसा ती सकळ नमुन्या अवतारान तुला भक्त वट्टू जाता ती. प्रल्हादूय वट्टू जाता आणि हनुमंतूय येता आणि मस्त नमुन्या ध्यान वट्टू जावन मेगल्या सकळ अवतारान तुला कितले भक्त आसा ती सकळ अवतार वट्टू जावन हरिनाम संकीर्तनान तूं लाभ घेता ती. ताजे मागीर 24 वर्ष हांव थंय हरिनाम संकीर्तन केल्ले मागिरी थंय आरंभ केल्ले मागिरी 24 प्रायरी हांव संन्यास घेता आनी म्हगेले आवसूक आनी म्हगेल्या बायलाक दुख्खा भितर सोडून म्हगेले आवसुल्या पाययारी म्हगेली बायल रडता आसा अशें सोडून हांव संन्यास घेवन जगत्या भ्रमण करच्याक भायर पडता. ते जवळ सीताक आयकून आनंद जाता. ते वाक्य आयकले मागीर तिका मारी दुख्ख जाता. कितें तुमी अशें करचें
आणि वयर देव सांगता की मिगेल कौसल्या अम्मा त्या जन्मान तू मिगेली सची माता अम्मा जाऊन येता आणि तू मिगेल बायले या जन्मान तुली त्या जन्मान तू विष्णुप्रिया जाऊन येता आणि तुका आव सोडू होता मिगेल आवसुल्या हातान तू रडत सोडून तुका आवता असे म्हणतात. सीताका भारी दुःख जाता की तुम्ही अशी इथे करता ती इथले लायक लोक ज्यांना सगळ्यांना आनंद दिवनू हरिनाम संकीर्तन कृष्ण प्रेम दिवनू तुम्ही अशी ते करचे. तेन्ना देवानं सीतेक एक भारी महत्वपूर्ण सिद्धांत सांगितला असा. त्या म्हळ्यार स्वकीय प्रेम आणि परकीय प्रेम, संयोग सुख आणि वियोग वियोग आनंद त्याचे अनुभव त्यांनी वर्णन केलेले असतात. त्यांनी म्हणाले की केन्ना भक्त म्हाका मेळटात पळय मेगेल आणि भक्ताले मिलन जाता तेन्ना एक नमुन्याचो दिव्य आनंद प्राप्त जाता. पण हांव मेगेल भक्ता लागून दूर गेले मागीर वियोग विप्रलंब भाव निर्माण जाता आणि लक्ष कटल्यान चड आनंद त्या भक्तांक त्या दुःखा भितर प्राप्त जाता. सूक्ष्म रूपान आत्मरूपान आत्मभावान भावरूपान तागेल्या हृदयान तू निवास करून तांकां हांव लक्ष कटल्यान चड आनंद प्राप्ती करून दिता. त्याच लोक सगळ्यांक कोळका म्हणून हांव बाह्य दृष्टीनं संन्यास घेवन तांगेले वट्टून दूर दूर जाता. तांगेले भितर वेळान हांव दूर प्रस्थान करता. त्या निमित्तानं शरीर रूपान हांव दूर वता आणि संन्यास घेता पण भाव रूपान तांगेल्या हृदयान तू प्रवेश करून तांकां उत्कट संग दिवन तांकां हांव लक्ष कटल्यान आनंद अनुभव करून दिता. तेन्ना सीता मागीर शांत जाता आणि मस्त जण मुदत द्रुम द्वीपांतू रामाक भेटच्या येता ती आणि सांगला अशी शास्त्रांतू की कोण कोण जेन रामाक थंय भेटच्यो आयले पळय त्या सगळ्यांक निर्भय प्राप्त जाला, अभय प्राप्त जाला. सगळ्या मनान तुले भय आणि कष्ट नष्ट जाला आणि सगळ्यांक मोद प्राप्त जाला. म्हणून त्या द्वीपा नाव मोद द्रुम द्वीप. त्या रुक्कानी सकाळ बैसून रामा सान्निध्यांतू सकट जनांक सुख प्राप्त जाला, भयमुक्ती प्राप्त जाल्या म्हणून ईशान ठाकूर हांणी सांगिल्लें आसा. ईशान ठाकूर कोण? ईशान ठाकूर आणि बंसीवदन ठाकूर हे दोन मनशां चैतन्य महाप्रभू संन्यास घेवन गेल्ले मागीर नवद्वीपांतूर राबिल्ली आशिल्ली ती सची माता वट्टू आणि विष्णुप्रिया वट्टू. केन्ना चैतन्य महाप्रभू संन्यास घेवन वता ती तेव्हा घरल्या भितरी सची माता आणि विष्णुप्रिया दोघी वरता ती तांगेले सेवेन तू कृष्णाल्या मुरली अवतार बंसी वदन ठाकूर आसा आणि ईशान ठाकूर या दोन मनशांनी तांगेली काळजी घेतली, तांगेले सेव केलेली आणि तांकां कशी फरक गोतूय तर रामायणान तू एक राय आसा निषादराज गुहा म्हणून आसा. केन्ना रामान अयोध्या सोडले मागीर शरयू पार केले मागीर फर्स्ट वन येता त्या वना रायू निषादराज गुहा. त्या निषादराज गुहान नवद्वीपांतू सदानंद विप्र भट्टाचार्य म्हणून जन्म घेतला. त्रेतायुगातलो निषाद भिल्ल जातीचो रायू निषादराज गुहा ताणे गौरलिलेंतू सदानंद विप्र भट्टाचार्य म्हणून जन्म घेतला आणि गौरांग महाप्रभू या जन्मा वेळारी तो थंय आसा. ताणे स्वतः जन्म जाल सुताक निमाईले दर्शन घेतला त्या रुक्का यात्राक. त्या सांज चेडाक पळय सुताक सदानंदाक मनान तो विचार आयलो की हांव म्हगेलो देव राम म्हणून. त्या जिवनांतूय तागेलो इश्ट देव रामू आशिल्लो. तागेल्या घरांत रामा मुर्ती आसा तागेल्या विग्रहांची विग्रह रूपान. तर त्या चेडा पळोवन अशी मना भाव निर्माण जाला की मिगेल इश्ट देव रामूच वा म्हणून अशी पुरा भाव निर्माण जावन भाव विभोर जावन तो घरला गेला आणि घरला वचून तागेली मुर्ती आसा रामाली देवस्थानांतू थंय बसून ध्यान केला. ध्यानांतू ताका न्हीद पडता ध्यान करता करता आणि न्हीद पडले मागीर स्वप्ना भितरी प्रभू रामचंद्र येवन ताका दर्शन दिता.
आणि सांगता की जगन्नाथ मिश्रा आणि सची माता हांगेल घरान तू जाल्लेले चेडू आवाची अशी सांगताना प्रभू रामचंद्र स्वतः स्वप्नान तू रूप बदली करून गौरांग महाप्रभूले बाल्य रूप दाखयता ती की आवच तो म्हणून आणि सांगता स्वप्न कैद जायचे पुढे की हे रहस्य तू कोणाकही सांगच्या नस हे तू मात्र गोतू आणि स्वप्न कैद जाता आणि ताका जाग येता आणि जाग आयला ताका धांवन वता जगन्नाथ मिश्रा घर लागी ते चेडा पळोवचे खातीर अपास ते चेडा पळयता तेन्ना त्या चेडा भितरी प्रभू रामचंद्र देख पडता चेडू रूप बदली करून ताका तरी रामरूप दाखयता आणि आयुष्यभर सदानंद विप्र थंय राबता 24 वर्ष थंय राबता ताचे मागीर थंय राबता चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेऊन गेले मागीर थंय आसता पण केन्ना मोरू भायर जाता केन्ना सदानंद विप्र मोरू भायर जाता तेन्ना मरताना ईशान ठाकुराक सदानंद विप्रान हे सत्य सांगिल्लें आसा की हांवें स्वतः म्हाका देवान स्वप्नांत येवन सांगिल्लें आसा की गौरांग महाप्रभू स्वयं भगवान प्रभू रामचंद्र मेगेले तेच गौरांग महाप्रभू तशें जावन ईशान ठाकुराक ते गतू जाला आणि मागीर ईशान ठाकुरान ते सगळा तागेल्या शास्त्रांत बरोवन दिला की कशी सदानंद विप्रान म्हाका सांगिल्लें निषादराज गुहा अवतार सदानंद विप्रान म्हाका सांगिल्लें की गौरांग महाप्रभू स्वयं भगवान म्हणून आणि त्याची मोदत द्रुम द्वीपांतू ठाकूर भक्ती विनोद एक पंत आयिल्ले आशिल्ले आणि त्या रामान सांगिल्लें आशिल्लें की केदोळ थंय आम आसा तेदोळ थंय रूख थंय आसा आमगेली झोपडी थंय आसा हांव गेल्ले मागीर ते अदृश्य जाता पण शुद्ध भक्त आयल्यार तांकां तो रूख आणि ती मेगेली झोपडी ताचे दर्शन जाता ठाकूर भक्ती विनोद थंय पाहिलं मागीर तांकां मोदत द्रुम द्वीप आणि ते रुखाचे दर्शन जाता आणि त्याच वेळार प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीता तांगेले दर्शन जाता आणि दर्शन पळोवन ठाकूर भक्ती विनोद भाव विभोर जावन बेशुद्ध जाता ती आणि बेशुद्ध जावन ठाकूर भक्ती विनोद थंय पडटा ती तेन्ना लक्ष्मणान येवन ठाकूर भक्ती विनोदाक हात लावचे आसा हात लावून जागोवचे आसा उठ्ठा म्हणून सांगचे आसा मागीर बोधार येवन शुद्धीर येवन अपास दर्शन करचे आसा तेन्ना लक्ष्मणान ठाकूर भक्ती विनोदाक फलवस्तू हाण दिल्या आणि सांगला की आम्ही हांगा वनवासांत आसा ती आमगे लागीं पंचपक्वान आणि ऐश्वर्य कसले ना आम्ही खावचे फलवस्तू मात्र त्या निमित्त या फलवस्तू तुम्ही घेवन खाव का म्हणून केल्या फलवस्तू हाण दिल्या आणि राम लक्ष्मण सीता अंतर्धान पडल्यान ताजे मागीर दोळ्या भितर अश्रू घेवन ठाकूर भक्ती विनोदान त्या पुरा फलवस्तू प्राशन केला अशी पुरा लीला रामलीला इन नवद्वीप धाम हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे रुक्मिणी प्रिया माताजी प्रश्न की रुक्मिणी प्रिया माताजी प्रश्न की अनम्यूट करी अनम्यूट करू येता यस यस हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम मुगेल एक क्वेश्चन आशिल्लें तुमी तावडे अनर्थ म्हणले न्हू आमगे जिवनांत अनर्थ ते अनर्थ आमी कशी रेकग्नायज करचे आनी नाश करचे ते म्हणून कशी आम्ही काळे की गोरे आमकां कशें कळटा कन्नडे भितर पळयल्यार कळत न्हू कन्नडे भितर गेले मागीर आमकां कळटा की आमी चंदनाते की गोर की काळे की कशी सपूर की थोरू एकदम कळटा तशी आमगेल जीवनांत कानडी कसं न्ही सत्संगी आमगेल कानडी सत्संग करताले भक्ती आमगेल कानडी सत्संगान तू प्रामाणिक रूपान आमी गेल्यार सत्संगान तुल्या मनशा आमकां सांगता ती आमकां कळटा तांगेल भितर सत्संगान तू आमगेल भितर
कसं कसं अनुभूती अनर्थ असं म्हणून. आय विल टेल यू इन इंग्लिश. The mirror in our life is association of sincere devotees. And when we take the association sincerely, in a very honest way, the mirror tells us who we are and what are our faults. आणि तेच आमगेले लाभ मनुष्य जीवनाचे लाभ कसे नाही. सत्संगती ही आमगेल जीवनातून लाभ असं. आणि त्या सत्संगतीतून आमगेल भितर कसं दोष असं ती पुरा देख पडतात. वाय वी गो टू डॉक्टर? बिकॉज डॉक्टर विल डायग्नोस युअर डिसीज. तुका ना तुका लिव्हरान तुका कसं रोग असं, किडनी कसं रोग असं, आमकां कसं देखपणा गोतू जायना, कसं जायना. आमकां कश्ट मात जावचे. आमी ते जाल्ले कश्ट वचून सांगचे डॉक्टराक आमकां हे कश्ट आसा, आमकां ताप येता, आमकां पोटां दुखता. ते डॉक्टरान पळोवन सांगचे की तुमकां किडनी भितर हो रोग आसा. तेन्ना आमी डॉक्टर वटू लढाई करतावे. कशी ते आमकां कशें असते तुमकां कसं कळतं की तुम्ही कसं सांगता ती तुमकां नॉलेज आसा की म्हणून तुमी कितावे. डॉक्टर म्हणा वेगळे श्रद्धा दवर न्हू आमी ताका भेटच्या वता ती. तेन्ना डॉक्टर आमकां कसं सांगता ते आमकां स्वीकार करचो पडटा. आमकां देखपणा डॉक्टराक देख पडटा. आनी तो सांगता की तुमकां किडनी भितर रोग आसा, तुम्ही अशी वखद घेवका, अशी ऍडमिट जावका, अशी ऑपरेशन करता. तेन्ना आमी नम्र जावन त्या डॉक्टरान सांगिल्लें आयकून त्या उपाय करता. तेन्ना आमगेले अनर्थ रोग तो नश्ट जाता. रोग जर आमकां गोत जावका आसल्यार आमकां भितर कसले रोग आसता अशी अनुभूती आमकां जावका आसल्यार सुरवेक आमी जप करता. त्या जप चांग केले मागीर आमकां अशी मना भितर एक अनुभव जाता की म्हगेले भितर मस्त रोग आसा, म्हगेले भितर मस्त कश्ट आसा, ते कसं म्हणून गोत जावका ते म्हाका कशें कळना म्हणून आमी मागीर भक्ता भितर वता ती, सत्संग वता ती आनी थंय आमकां कळटा की आमगेले भितर हो रोग आसा. मागीर आमी त्या रोगाची ट्रिटमेंट करची खातीर खंय वता ती श्री गुरू तागेले वचून दीक्षा घेता ती, अनुरोग घेता ती. मागीर तो डॉक्टर आमगेले पुरा ऑपरेशन करता आनी आमकां रोग मुक्त करता. हरे कृष्णा. हरे कृष्णा. थँक्यू प्रभूजी. आणि कोणा काही प्रश्न सचिवा? नमस्कार, श्रीधर पै उलयता. तर एक मनशान एक न्यूनते आसा त्यात खंयचे कारणाक ते कसं हे चेंज करचें जायना जाल्यार आतां ते खंयचेय काम करता जाल्यार ते 100% ते कॉन्सन्ट्रेशन जायना. तेन्ना कशें आमी कॉन्सन्ट्रेशन करता? एक न्यूनतेच्यान कॉन्सन्ट्रेशन जायना, एकाग्रते जायना. न्यूनता म्हळ्यार इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स नव्हे. इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स हय. न्यूनता वय न्यूनगंड. The न्यूनगंड म्हळ्यार let me tell you answer you frankly. न्यूनगंड or न्यूनता or inferiority complex is part of false ego. केन्ना आमी स्वता विशयी भारी व्हडली अपेक्षा दवरता ती आनी ती भारी व्हडली अपेक्षा स्वता विशयी आमकां पूर्ण करूं जायना तेन्ना आमकां मनान तो न्यूनगंड निर्माण जाता की I think I am a big man and a great man and I can do great things, but actually I am not able to do. So then my false ego is clashing with my reality. मिगेल मिथ्या अहंकार सत्यस्थितीक स्वीकार करू जायना, स्वीकार करू दिना मिगेल मिथ्या अहंकार. त्या खातीर न्यूनगंडाक एक उपाय म्हळ्यार तृणादपि सुनीचेन तरवरव सहिष्णुना. न्यूनगंड म्हळ्यार आमकां दिसता इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, but that inferiority complex is actually the manifestation of false ego, ahankar. Because I cannot tolerate that I am not great. That is why I feel inferiority complex, I get depression. That's why depression also is a sign of false ego. कोण मनुष्य नम्र आस पळय की हांव कोणेय ना, I am very lowly personality. ताका केन्नाय there is no inferiority complex. तो कशेंय काम करूंक तयार आसा. And is always successful because he has no false ego. The false ego या आमगेले मिथ्या अहंकार
या जन्मान तुला सकळापाशी व्हडलो दोष आसा, सकळापाशी मूळ रोग तो फॉल रिजोग आसा. तेन्ना आमी कसन कोरका, तेन्ना आमी नम्र जावन प्रामाणीक भक्ता भितरी वचून तांगेले सत्संगाक शरणागती स्वीकार करता. We have to crawl on the ground to the association of devotees and take shelter of the devotees and beg from them to give association and to give service. केन्ना आमी नम्र जावन भक्ताल सेवा करता पळय तेन्ना अपास आमगेल्या जिवनांत कॉन्सन्ट्रेशन आणि आत्मविश्वासू आणि पुरा श्रेष्ठ गुण आमगेले भितरी प्रकट जाता ती. आणि मिथ्या अहंकार दवरून केल्यार त्या श्रेष्ठ गुण आमगेले भितरी प्रकट जायना ती. आणि ताजे भितर एक गुण म्हळ्यार एकाग्रता. देवाल नामा विशयी एकाग्रता निर्माण केन्ना जाता केन्ना आमी नम्र जावन प्रयत्नपूर्वक नम्र जावन भक्ताली आणि देवाल सेवा करता ती तेन्ना ही एकाग्रता निर्माण जाता. ती एकाग्रता आमगेली अचिवमेंट न्ही, एकाग्रता देवाली आमगेली बरी कृपा अनुग्रह. We cannot say कि I have achieved. We can say it is causeless mercy. Hare Krishna. Thank you very much, sir. आणि कोणा काही प्रश्न असेल का? हरे कृष्णा. जय हो. प्रभुजी ऍक्च्युली सगळ्याने रामायण ऐकूचे येताना लेखूनच का वृंदावनाक अंग स्थान कसलंय आणि मायापुराक नवदीप स्थान कसलंय म्हणून आज तंक कळलंय कसं की रामायण म्हणाला मी रामायणातून पॉइंट ऑफ व्ह्यू मात्र ऐकलेलं आहे. वृंदावन आणि माया नवदीप कशी तंतू भाग घेतला म्हणाला तुमगेला अनुग्रह मी पुरा जनक सांगून दिलेला सर. भारी लायक जाऊन तुम्ही कालची रोल अंतू डॉक्टर आणि ऍडमिनिस्ट्रेटर जेवण आशिल्ल्याची आज तुम्ही माधुरी भावांत असायची आणि पर बुधवार शुक्रारा तुम्ही डॉक्टर रोलार असायची मंगळारा डॉक्टर रोलार असायची. प्रभूजीने एक स्पेशल सेशन काढत म्हणला आता जे टायटल कसं म्हणले री How to handle the second wave of COVID-19. Prabhuji doctor by profession asa. And the special javno ya Tuesday taja specific javno shila 1 hour session 8:30 to 9:30 Konkani into Tuesday 27th April 2021 त्यांच्या म्हणाल काली भारी डॉक्टर प्लस ऍडमिनिस्ट्रेटर रोल आरी श्री ईशोपनिषद सांगून दिलेलं उपनिषदा विषय आज आमका वृंदावनांतू आणि चित्रकूटांतू पुरा व्हरून माधुर्य नवदीपांत व्हरून माधुर्य भावांत हाडलेलं आसा आणि प्युअरली मेटिरियल वर्ल्ड अंतू आम्ही देवाल कशी पळोवक म्हणलेल्या ट्यूजडे आमकां डॉक्टर माम सांगून दिवचे वता आसा. कोणाय मिस करू नका जी तुमकां कितली फ्रेंड्स आपोवचे जाता तुमगेले रिलेटिव्स फ्रेंड्स कोंकणी तांकां हे भारी बेनिफिशियल आसता एस्पेशली करंट सिच्युएशनांतू. म्हणल्यार मस्त एक्सपिरियन्स जावन आशिल्ले टोटल इन चार्ज भक्ती वेदांता हॉस्पिटल डेप्युटी डायरेक्टर तांगेले तुकून आमकां तांगेले एक्सपिरियन्स इतली फर्स्ट वेव येता सेकंड वेव येता तांगेले होल टीम अंतू वर्क केल्लेलो आसा. कोविड सोल्जर्स जावन वर्क केल्लेलो आसा. ह्या सेशन मॅक्सिमम जण सांगू जण सांग्याची आमकां लिमिटेशन आसा लिंकांतू 100 जणांक जेवचे बाकी युट्यूबांतू लॉग ऑन करपाक जाताले. सो प्लीज डोंट मिस. वर्किंग डे आम्ही उग्गी दवरना तिले 8:30 to 9:30 दवरला. It will be a very valuable session. And my request is I will speak for few minutes, meaning not long time, and I will take lot of question answers. And जना भितरी मस्त मनांतू प्रश्न असती क्वेश्चन असती त्यांनी पुरा क्वेश्चन निराकरण करका अशें म्हजें मना आसा. हांव 20 minutes उलयता हाजे विशयी बेसिक इन्फॉर्मेशन मागीर I will answer all the questions. Whoever has any questions regarding COVID, I will answer. Okay, thank you very much. Hare Krishna. Thank you very much. Hare Krishna.
प्रभुजी तुमगेल परमिशन म्हणजे पुरजनाल परमिशन असलेली आयचे सेशन आमकां कैद करूया वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय।